संपूर्ण देशामध्ये सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाची धूम बघायला मिळत असून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा आरती केली जात आहे। मनमाड तालुक्यातील जाणता राजा मित्रमंडळ यांचे यंदाचे 28वे वर्ष असून रविवार दिनांक 15/9/2024 रोजी स्वर्गवासी अशोक अण्णा रसाळ टॉवर भगतसिंग मैदानाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड येथे जाणता राजा मित्रमंडळ आयोजित महाआरती व श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेना शिंदे गट, युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान व अभय जाधव यांच्या पत्नी समवेत महाआरती करून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी अभिजित रसाळ, सचिन गायकवाड, गणेश कल्याणकर, संदेश पाटील, मोहित कोळपकर, अभय जाधव, देवेंद्र सिंग परदेशी, महेश रंदे, यश देसले, जगन्नाथ शिंदे, योगेश सोनवणे, विकास जाधव, संकेत शिंदे, प्रतीक परदेशी, राकेश शिवंदे, आकाश शिरसाट, भीमा वाघमारे, शेखर हिरे, कल्पेश नहार, भूषण शेवाळे, दुर्गेश भाबड, अमोल भाबड, सुशांत घायाळ, दिनेश घुगे, निलेश कारंडे, आकाश पवार, बंटी अहेर, रोहित राऊत, मोनू सुमेर, मिसर, धनु खोंड आदी उपस्थित होते। जाणता राजा मित्रमंडळातर्फे हा भंडारा जो आज महाभंडारा जो आयोजित करण्यात आलेला आहे, आज आम्हाला कमीत कमी 27 वर्ष पूर्ण होतं आहे। गणेशोत्सव साजरा करण्याचं कारण फक्त एकच की आपली हिंदू संस्कृती जपण्याचं कारण, आणि यासाठी या पूर्ण हालचालीसाठी खूप जणांचा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला। त्याचबरोबर खूप लोकांचं मोलाचं सहकार्य लाभले, त्यासाठी त्यांचं मनस्वी आभार। आणि परत आमचे सगळे एकत्रितपणे आम्ही म्हणजे मित्र नाही, आम्ही सगळे एकत्रित कुटुंब आहे आणि सगळ्यांचं मोलाचं सहकार्य तुम्ही बघू शकतात। कोणी सगळं परिश्रम करतायत, इथे सगळे वेल सेटल आहे, सगळ्या गोष्टी वेल सेटल झाले, सगळे परिश्रम करताय। त्याचबरोबर आता बाप्पांचं उद्या परवा विसर्जन आहे, त्यासोबत बाप्पांचा थोडंसं आम्हाला हे पण त्रास पण होणार आहे। तरी मी सर्व हिंदू गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी जाणता राजा मित्रमंडळ या मंडळात लहानपणापासून आहे आणि 28 वर्ष या मंडळाला पूर्ण होत आहे। आणि 28 वर्ष झाल्याच्या औचित्याने अन्नदानाचा मोठा प्रसाद यांनी आयोजित केलेला आहे जाणता राजा मित्रमंडळाने। हे सर्व गणेश भक्तांना आणि सर्व हिंदू बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या मंडळाच्या वतीने मी देतो। 27 वर्ष आले। 1998ला मंडळ स्थापन झालं होतं। आम्ही सुरुवात एका घरात बसवला होता, पहिले गणपती एका घरामधून एका रूममध्ये बसवला। इथे एक छोटंसं उंबराचं झाड होतं, त्याच्या खाली आम्ही गणपती बसवतो। बारदान असायचे ना आपले प्लॅस्टिकचे, ते कट करून शिवून आम्ही तो ताडपत्री विकत घ्यायची। आम्ही तेव्हा लहान असताना तेवढे हे नव्हतं, आम्ही त्याच्यानी अशी सुरुवात करत आज मंडळ इथपर्यंत पोहोचलेले। मध्ये भरपूर काळ आमचा थोडासा मागे पुढे गेला, तर सगळे पोरं एकत्र येऊन मंडळाच्या मूर्ती आणताना आमचं एक टाकळी हे गाव होतं, तिथं मूर्ती आमची बसली होती। 6 तास आम्हाला तिथं मूर्ती काढण्यासाठी लागले। क्रेनच्या साह्याने आम्ही पाठी वरती उचलली आणि मग आमची मूर्ती तिथून निघाली। 6 तास आम्ही तिथं पावसात खूप अडचणीचे होते, पण त्या अडचणीवर मात करत बाप्पांनी आम्हाला रस्ता दाखवला। तिथून एक बी अडचण नाही येतपर्यंत आम्ही सुखरूप मनमाडपर्यंत पोहोचलो। 2.5 ते 3 दिवस लागले आम्हाला मूर्ती घेऊन यायला। तिथून पुढे इकडं आल्यानंतर आमचे एक कार्यक्रम करायची सुरुवात झाली। भजनीचा कार्यक्रम झाला कालच्या दिवशी, आणि आज सत्यनारायण करून भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला। भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी आम्हाला खूप लोकांचं सहकार्य झालं, मदत झाली। याच्यात मी नाव नाही घेऊ शकत, एवढ्या लोकांची आम्हाला मदत झाली, छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत। मग या पद्धतीने जाणता राजा मित्र मंडळ हे मंडळ गेल्या 27 वर्षापासून कार्यरत आहे। आणि ह्या मंडळाला आम्ही 27 वर्षापासून बघत आहे की छोट्यापासून हे मंडळ कसं मोठं उभं राहिलं। ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची जी मेहनत आहे ती त्यांनी आज रंगत आणली। इतका छान की आज भंडाऱ्याचा कार्यक्रम त्यांनी केला, इतकं स्वादिष्ट जेवण दिले। दुसरी गोष्ट अशी की या मंडळाची मी खासियत सांगेल की हा मंडळ कुठल्याही सट्ट्यावर किंवा कोणत्या गोष्टीवर चालत नाही। हा मंडळ प्रामाणिकपणे मुलांनी आज धार्मिक कार्य करून इथपर्यंत उभा केलेला आहे। आणि या मंडळासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा। हे मंडळ असंच मोठं होत राहो आणि असाच मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम इथं होत राहो, ईश्वर चरणी गणेशा चरणी प्रार्थना। त्याचबरोबर ह्या मंडळामध्ये शालेय लहान मुलांचा आरतीचा कार्यक्रम घेतला जातो दरवर्षीप्रमाणे। श्री डिवाइन प्री स्कूल, श्री डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल ह्या स्कूलचा यावर्षी यांनी त्या आरतीचा कार्यक्रम घेतला होता। तो पण खूप छानरित्या आणि मंडळाकडनं मुलांना चॉकलेट्स गिफ्ट्स वाटण्यात आले। हा पण खूप छान कार्यक्रम हा मंडळाकडनं राबवण्यात आला। आज या ठिकाणी जाणता राजा गणेश मित्र मंडळाचा
27वा वर्धापन दिवस या ठिकाणी गणेशोत्सव निमित्त साजरा होतो आहे। त्यानिमित्ताने आम्ही सर्व आमदार सुहास अण्णा कांदे शिवसेना पक्षाच्या वतीने या जाणता राजा गणेश मित्र मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या मंडळाच्या सर्व प्रतिनिधींना आणि भाविकांना अशी विनंती करतो की येत्या 26 तारखेपासून तालुक्यात महाशिवपुराण कथेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। परमपूज्य प्रदीपजी मिश्रा या ठिकाणी येणार आहे। सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा असंही या शुभेच्छांच्या निमित्त मी सगळ्यांना आवाहन करत आहे आणि जाणता राजा मित्रमंडळाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। 27 वर्षाप्रमाणे अगदी 100 वर्ष यांनी हा उत्सव साजरा करावा अशा पद्धतीने मी यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर, मनमाड।